म्हणाले, ममता बॅनर्जींना त्यांच्या भाच्याला मुख्यमंत्री बनवायचंय, त्यांना लोकांच्या समस्यांची पर्वा नाही. ममता म्हणाल्या, सापावर विश्वास ठेवा, भाजपवर नाही. शुक्रवारी पश्चिम बंगालमधील डेब्रा इथे एका जाहीर सभेला संबोधित करताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले, ममता बॅनर्जींना बंगालच्या लोकांची पर्वा नाही, त्यांना फक्त त्यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी याला पुढचा मुख्यमंत्री बनवण्यात रस आहे. भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी पश्चिम बंगालसाठी आपला जाहीरनामा एक विश्वास पत्र प्रसिद्ध केलं. त्यात महिलांसाठी दरमहा 3,000 रुपये, तरुण बेरोजगारांसाठी दरमहा 3,000 रुपये, पहिल्या 6 महिन्यात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याची UCA अंमलबजावणी आणि 45 दिवसांच्या आत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 7वी वेतन श्रेणी लागू करण्याची घोषणा केली. पत्र प्रसिद्ध करताना शाह म्हणाले, गेली 15 वर्ष बंगालच्या लोकांसाठी एक दुःख स्वप्न ठरली आहे. ममता बॅनर्जी घुसखोरीच्या माध्यमातून तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्या. आम्ही या घुसखोरांना शोधून काढू, त्यांचा खात्मा करू आणि त्यांना देशाबाहेर काढू. राज्यात 23 आणि 29 एप्रिल रोजी 2 टप्प्यात मतदान होणार आहे. निकाल 4 मे रोजी जाहीर होईल. दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील तेंतुलिया इथं निवडणूक रॅली घेतली. त्या म्हणाल्या, सापावरही विश्वास ठेवता येतो, पण भाजपवर नाही. भाजपनं आसाम निवडणुकीसाठी बाहेरून लोकांना आणले, त्यांना राज्यातील रहिवाशांच्या मतांनी जिंकण्याचा विश्वास नव्हता.